आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी आपण पाहतोय तात्काळ वर्षा बंगल्यावर गेले पाहिजे, मात्र ते ताकही फुंकून पिताय असंही राऊत म्हणाले। त्यांनी शिंदे सरकार अंधश्रद्धेतून तर फडणवीस ईव्हीएम घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री झाले असा टोला सुद्धा या दरम्यान लगावला। मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव मारतो, धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर। आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे, पण आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत, ते जरा ताक फुंकून पितात वर्षा बंगल्याबाबतचं असं मला दिसतं आहे आणि ते आवश्यक आहे। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे काय? ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना। पण ठीक आहे, त्यांनी काही योजना ठरवली असेल, पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे। हे सरकार जे आहे एकनाथ शिंदेचं जे आलं होतं तेच अंधश्रद्धेतून आलेलं आहे, निर्माण झालं होतं एका अंधश्रद्धेतून। आणि त्यानंतर आता जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत ते घोटाळ्यातून झालेले आहेत, ईव्हीएम घोटाळ्यातून।